जास्त पिकलेली केळी आपल्याला कोणालाच खायला आवडत नाही, त्यामुळे आपण काय करतो, ती केळी फेकून देतो। परंतु जास्त पिकलेल्या केळीमध्ये पौष्टिक घटक जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ती केळी फेकून न देता अशा पद्धतीची पौष्टिक बर्फी तयार करू शकता। त्यामुळे काय होईल की केळीसुद्धा वाया जाणार नाही आणि आपण पौष्टिक पदार्थसुद्धा तयार करू शकतो। ही बर्फी बनवण्यासाठी केळी जास्त पिकलेली असेल तीच घ्यायची। इथे मी 1 वाटी केळी कट करून घेतलेली आहे। अगदी 2 चमचे होईल इतका रवा घेतलाय, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतले, गूळ पाऊण वाटी घेतलाय, तूप, इलायची आणि बदामाचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गूळ विरघळवून घेऊया। गूळ विरघळवताना जास्त पाणी नाही घालायचं। पाऊण वाटी गुळासाठी अगदी 2 चमचे पाणी यामध्ये मी ॲड केलं आहे आणि गूळ व्यवस्थित असा विरघळवून घ्यायचा। त्यानंतर एका पॅनमध्ये मी इथे 3 चमचे तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता, परंतु आपण पौष्टिक बर्फी बनवतोय त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर अगदी मंद आचेवरती हे गव्हाचं पीठ आपल्याला 7 ते 8 मिनिटे भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु आपल्याला खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल बर्फी तितकीच टेस्टी बनेल। ही बर्फी बनवण्यासाठी अजिबात मिल्क पावडर, खवा किंवा साखरेचा वापर आपण अजिबात करणार नाही। तर 2 ते 3 मिनिटांनंतर पिठाचा हलका रंग चेंज झालेला आहे। तर या वेळेला यामध्ये घालायचा आहे 2 चमचे रवा। अजून 3 ते 4 मिनिट हे आपण असंच एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे रवा आणि पीठ व्यवस्थित भाजलं जाईल। पीठ भाजते तोपर्यंत आपण केळाचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी जास्त पिकलेली 2 केळी कट करून घेतली आहेत। त्यामध्ये अगदी पाव वाटी दूध घेतलंय आणि याचं एकदम बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायची। याच्यामध्ये केळीचे जाड तुकडे अजिबात राहायला नको, अगदी एकसारखी अशी याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे। आता जवळपास रवा आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित असं भाजलेलं आहे, त्याचा रंगसुद्धा पूर्णपणे चेंज झालेला आहे। हे पीठ भाजण्यासाठी आपण जास्तीत जास्त तूपसुद्धा वापरलेलं नाही, फक्त 3 चमचे तूप घेतलं होतं, त्यामध्येच हे पीठ आणि रवा व्यवस्थित असा भाजून झाला आहे। आता यामध्ये जे केळीचं मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेऊया। आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया। गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। केळी घातल्यानंतर पीठसुद्धा थोडंसं फुललं जातं। यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तो रवासुद्धा अगदी व्यवस्थित शिजला जातो। केळी यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे। गुळाचा पाक तयार करून घ्यायचा नाही, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ते गुळाचं पाणी गाळून घेऊ शकतो। आता या मिश्रणामध्ये गूळसुद्धा अगदी व्यवस्थित एकसारखा असा मिसळून घ्यायचा आणि 2 मिनिट असंच परतून घ्यायचं। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। ही बर्फी अजून टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ॲड करू शकता किंवा थोडासा पाव वाटी खवा यामध्ये ॲड करू शकता। फक्त गव्हाचं पीठ न वापरता यामध्ये 2 चमचे रवा जरूर टाका, त्यामुळे बर्फी चिकट अजिबात होणार नाही। इथे मी 2 इलायची जाडसर कुटून यामध्ये मिक्स केलेले आहेत। आता हे मिश्रण जे आहे ते अजिबात चिकटत नाही आहे, कढई सोडायला लागलेलं आहे। याचा अगदी एकसारखा गोळा होईल तोपर्यंत हे मिश्रण असंच मिक्स करत राहायचं। शेवटी 1 चमचा तूप घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। शेवटी पण तूप वापरल्यानंतर बर्फीला चकाकी खूप छान येते। बर्फी तयार करण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता एखाद्या मिनिटासाठी असंच परतून घ्यायचं, तोपर्यंत एका प्लेटला तूप लावून घ्यायचं हे बर्फी सेट करण्यासाठी। एका प्लेटमध्ये मी तूप लावून घेतलं होतं, आता त्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलंय। आता एकसारखं याला सेट करून घेऊया। मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित सेट होतं आणि बर्फीसुद्धा अगदी मऊ होते। ही बर्फी थंड झाल्यावर सुद्धा अजिबात कडक होत नाही, अगदी मऊसूत राहते, कारण यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे। आता हे मिश्रण आपण 15 मिनिटासाठी थंड करून घेऊया, त्यामुळे बर्फी व्यवस्थित सेट होईल। तर 15 मिनिटानंतर ही बर्फी मी कट करून घेत आहे। तर थंड झाल्यावर सुद्धा हे मिश्रण अगदी मऊ राहिलेलं आहे, त्यामुळे एकदम सॉफ्ट अशी बर्फी तयार होते। एकदम सहज ही कटसुद्धा होते आणि ही प्लेटला अजिबात चिकटत नाही, अगदी अलगद ही बर्फी प्लेटमधून साईडला होते।
तर जास्त पिकलेली केळी फेकून न देता अशी पौष्टिक बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा ही बर्फी बिघडणार नाही, इतकी सोपी रेसिपी आहे। ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे, परंतु अत्यंत पौष्टिक अशी आणि खायला एकदम टेस्टी अशीही आहे। तर अशा पद्धतीने जास्त पिकलेल्या केळींची पौष्टिक अशी ही सॉफ्ट बर्फी तयार झालेली आहे। त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्टी तर आहेच। तर अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि साईडचं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ अजिबात मिस करणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।